येस धन्यवाद. थँक्यू सो मच अजय गरज सर. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. गीतेन मायरा 11. लाईट्स मॅन आपण लाईट स्विच ऑन करा. फ्लड लाईट्स. खूप चांगला उल्लेख केला अजय सरांनी की रवी मांजरेकर सर आपल्यामध्ये आहेत ज्यांनी आधीच्या काळामध्ये कुठल्या पद्धतीने माईक मानधन नसताना सुद्धा अगदी अनेक स्पर्धा कॉमेंट्रीच्या माध्यमातून गाजवल्या आणि त्यांच्या कॉमेंट्रीसाठी योगदान जो आहे त्याबद्दल नक्की त्यांना सलाम आहे. हॅट्स ऑफ यू सर. आपण जे पेरलं तेच आणि आता उगवलं जात आहे आणि तुम्हालाच आम्ही पाहून फॉलो करून आता मग त्या क्षेत्रामध्ये वळलं. धन्यवाद मांजरेकरजी. आपल्यामध्ये आहेत ते रजा घेत असताना सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण करतोय. गौतम सेठ पाटील आपल्यामध्ये आहेत. गोरखनाथजी गुरुनाथजी भोईर महारामजी ठाकरे साहेब सुद्धा आपल्यावर रजा घेत आहेत. फिल्डिंग लावून घ्या प्लीज पटापट. आता मेन खरी म्हणजे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आता नुकतंच महेश दादा माळी सुद्धा म्हणाले की आता मेन चुरस रंगणार आहे. क्लिनिकल विन्स ऑल विक्ट्रीज बाय शिवांश 11. यस तालिया तो बजनी मांगती है. फ्लड लाइट्स ऑन. दुग्ध प्रकाशमय झालंय पूर्णपणे हे मैदान. मैदान 6 एकर आणि आमच्या सोबतीला राहुल दिवेकर. दोन्ही पण संघाने एक एक विन प्राप्त केले 3 मॅचेस मधून. कोण कोणाच्या आता 3-13 वाजवेल, कोण कोणाला आसमान दाखवेल, कोण कोणाला धूळ चारेल, पाणी पाजेल. हा सर्व आता गाजा बाजा वाजेल इथे. धामणगाव प्रीमियर लीग 20-25 तिसरं पर्व वाटावं गर्व यातच मिळते सर्व. या धामणगावच्या वतीने ही स्पर्धा. आपण नुकताच उल्लेख केला की गावामध्ये जत्रा नाही परंतु ही क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेट संप्रदाय सोहळा इथे पार पडतोय या सुंदर क्रीडा नगरीवरती. DPL 2025. कॉंग्रॅच्युलेशन्स ज्ञानेश्वरजी पाटील. यू डन वेल. ऑल इज वेल. त्यांना फॉलो करतात महाकाल 11. ते पण शर्यतीमध्येच आहेत. आणि आता ह्या 2 संघांमध्ये कोण इथे विजय प्राप्त करेल आणि कोण शर्यतीमध्ये भाग घेईल ते बघायचं आपल्याला. आमच्या सोबतीला स्कोरिंग साठी अंगत भोईर. एक रायगडचे चांगले खेळाडू आहेत अंगत, आपल्याला माहिती असतील. अंगत पाटील. यस. चला मैदानामध्ये जाऊया आपण. फिल्डिंग सजली अगदी. ऑरेंज प्लस रेड असा कॉम्बिनेशन आहे फिल्डिंग करा संघाचा. आणि आमचे जे अंगज इथले नसते तर कुठली पण पार्टी सक्सेस होत नाही असे पार्टी मेकर आहेत मिस्टर अंगत. ज्यांच्या अंगामध्ये रक्तच आहे, मांस नाहीये परंतु पार्टी रंगवतात ते अंगतजी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला आणि पेप्सी कलर धारण केलेले सलामीचे वीर सचिन भोईर सोबतीला श्रीकांत भोईर. पहिला चेंडू बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे अगदी दोन्ही पायांचं अंतर वाढवलं परंतु पायांची हालचाल न झाल्यामुळे चेंडू मारता आला नाही. बघा नंतर बॅट ड्रिल करून दाखवत आहेत मिस्टर सचिन भोईर. डॉट चेंडू काढला गोलंदाज श्याम पाटील याने. श्यामजी पाटील साहेबांचं सुद्धा मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी. पहिल्या दिवसामध्ये माजी सरपंच. आता बॉलिंग करतात, टॉस करतात, पुढे सरकले सचिन भोईर. तिथे लॉबचा प्रयत्न होता, स्लॉकचा प्रयत्न होता. तिथे हलक्या हाताने चेंडू टाकला, हलक्या हाताने ड्राईव्ह केला, हलक्या हाताने फिल्डिंग केला आणि हलक्या हाताने आमचे इथे अंगत धाव फलक इथे जोडतायत. 1 धाव सचिन भोईर ऑफ द मार्क. डेलिशियस मोमेंट्स, डेलिशियस पुढे वातावरण झालंय. बहारदार शानदार सोहळा पाहतो आपण. DPL जितकं बोलावं तितकं कमी पडते या स्पर्धेसाठी. पुन्हा टॉस बॅकफुटला गेले आणि पूल केलाय. इट्स अ पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू एका टप्प्याने मैदानाच्या बाहेर गोल. 4 रन. अगदी दिशा दिली, जागा बोलली. खूप वेळ होता. पॉज घेतला, बॅकफुटला गेले, टर्न केला, चेंडूला चौकार तिथे वसूल केला बॅट्समन श्रीकांतने.
फुल टॉस अगदी डिग आउट केले, लो बॅटचा वापर केला, तिथे बॅट टेकडून चेंडूला ड्राईव्ह केलं होतं मिड ऑफच्या दिशेने, दिशा दिली एका धावेसाठी, पुश केलं एका धावेसाठी, खुश होऊन धावसंख्या पुढे सरकत असताना पाहतो आपण ती 6 वर, 6 ऑन द बोर्ड. बॅटिंग करणारा संघ पाहतो आपण कियान 11 ज्याने एक सामना जिंकलाय आणि विरुद्ध संघ आहे तो गीतेन मायरा 11 त्यांनी सुद्धा एक सामना जिंकलाय. आता या सामन्याची चुरस वाढेल, रंगत वाढेल, फाईट दिली पाहिजे. पुढे सरकले, लॉफ केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट फ्रॉम द सचिन भोईर, 4 रन्स. स्वतः संघ मालक सचिनजी हरी भोईर ज्याने आता अग्रेसर भूमिका घेतली आहे, आपल्या संघासाठी आता महत्वाचं कार्य करताय तिथे. आता इकडचा प्रयत्न पंचांनी पाहिलं, तिथे इम्पॅक्ट चेक केलं, फिनिशिंग ऑफ द डिलिव्हरी चेक केलं, कुठे चेंडू गॅदर केला विकेट कीपरने, ते सर्व पाहून इथे गोकुल पाटील सरांचा इशारा वाईटचा, परंतु तिथे चॅलेंज केलं ह्या निर्णयासाठी गोलंदाजाने, ते रिव्ह्यू मागतायत. तो हे रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीत, फक्त बीमरचा पण रिव्ह्यू इथे देतोय. पहिल्याच दिवसापासून आपण नियम इथे अटी वाचून दाखवल्या होत्या, सांगितल्या होत्या, उद्घोषित केल्या होत्या, आपण ते विसरू नका. असे निर्णय पंचांना वाटले तरच ते DRS मागू शकतात. इथे वाईटने धावसंख्या पुढे चांगली होत असताना 11 वर वाईट चेंडू, धावसंख्या चांगली 11 वर. पुन्हा सचिन हरी भोईर ऑन द स्ट्राईक, टीम ओनर. दोन्ही पायांचा स्थान चांगला आहे, गार्ड मस्त घेतात बघा, चांगली पोझिशन आहे. इथे टर्न केला, पुन्हा उडवलाय हलक्या हाताने, पण तो टायमिंग ला जबाब चेंडू जातोय, तिथे फिल्डरला मिळत नाहीये. 2 टप्प्याने 1 to 4, 4 रन, DPL चौकार, कनेक्टिंग धामणगाव. जिथे गॅप पाहिजे तिथे शोधतायत सचिन हरी भोईर आणि पहिल्या षटकाची समाप्ती त्यांनी अगदी शानदार चौकाराने केली. पहिलं षटक समाप्त झालं, धावसंख्या मस्त आहे, एक गडी बाद नाहीये. बीन बाद 15 वर, 15 ऑन द बोर्ड. आणि श्रीकांतजी भोईर रिटायर्ड हर्ट होत आहेत. नवीन फलंदाज दिग्गज खेळाडू निलेशजी चोरगे, जो नेहमी सर्वांना म्हणत असतो, हे मित्रा घे धावा घे, मी तुला पाहतोय निलेश चोरगे. आणि आपण त्याला पाहणार आहोत निलेश चोरगे यांना. जरी मनाने नाराज आहेत तरी सुद्धा त्यांचा खेळ इथे पुन्हा खेळ खुलवतील. आता जसं कालच्या दिवसामध्ये सतीशजी माळी यांनी सुद्धा खेळ पूर्णपणे खेळवला आणि त्यांचा रोमांच पाहिला आपण कालच्या रजनीमध्ये. मस्त फटकेबाजी केली, गेलेला सामना काल खेचून आणला आणि शर्यतीमध्ये आले ते DPLच्या सतीशजी मालियान टीम. पण तो आता या ठिकाणी निलेशजी चोरगे कसे प्रयत्न करतील ते बघायचं आहे. 1 डाऊन आलेत, जॉईंट झाले ते सचिन भोईर यांना. सचिन सुद्धा चांगले खेळतायत, 2 चौकार वसूल केले, 9 धावा 4 चेंडूमध्ये ते ठोकलेले आहेत. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये चांगली, अतिशय चांगली, लाजबाब सुरुवात, स्वप्न सुरुवात, 15 धावा 4 षटकामध्ये. जर ह्याच रेटनी पुढे धावसंख्या घेऊन गेले तर 60 च्या आसपास जाऊ शकतात. ड्राईव्ह केलाय निलेश चोरगेचा, हा स्टान्स आहे, ही खासियत आहे. हाय बॅटचा वापर करतात, कडक शॉट असतो त्यांचा नेहमी आणि मिडलिंग खूप छान असतं. ऑन साईडला स्ट्रॉंग आहेत, अगदी व्ही शेप मध्ये सुद्धा मस्त फटके मारतायत, ज्यामध्ये माहीर आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये चांगले स्विंग केले होते सतीश माळी आणि ते सुद्धा विसरता कामा नये. मस्त हुकचे नजारे पेश केले होते, ते नजारे बघून प्रेक्षक दिवाने झाले होते. इथे सुद्धा तोच प्रयत्न असेल निलेश चोरगे साहेबांचा की काल सतीश माळीने मारले, आज मी का मारणार नाहीये, मी तो प्रयत्न करेल. धावसंख्या 17 वर. हो, खोदून काढलं, सन्मान दिला इथे आणि तिथे सचिन हरी भोईर पुढे गेले होते, मागे आले, आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचले. एक धाव त्यांना हवी होती परंतु निलेश चोरगेने परत धाडलं त्या ठिकाणी. प्रत्येक बारीक बारीक इथे गोष्ट इथे महत्वाची आहे. ही स्ट्रॅटेजी असते तुमची, कधी कधी धाव न घेतली तरी सुद्धा फायदा होत असतो. जसं आधीच्या सामन्यामध्ये अजय सरांनी उल्लेख केला की एक धाव ती सिंगल जी घेतली गेली आधीच्या सामन्यामध्ये ती चुकीची होती, षटकार मारू शकले असते त्यावेळेला वेदांत. ओ, फुल टॉस उडवलाय, ऑन साइडला जातो चेंडू. आता पंच सांगतील आम्हाला वेदर इट इज 6 or 4. 6 6 रन.
ठाकरे आमचे सहकारी समालोचक आले, त्यांचं स्वागत केले निलेश चोरगे साहेबांनी आणि त्यांनी सांगितलं की घ्या बघा आता धावा देतोय तुम्हाला निलेश चोरगे. षटकार दिला आणि धावसंख्या पोहोचवले 23 वर. 23 अंक गाठला कियान 11 ने. दुसरं षटक सुरू आहे. 9 चेंडूंमध्ये 23 धावा. बोरपाडाचे आमचे धामणगावचे भांजे प्रणयजी बोटकोंडे आलेले आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आइए भांजे, आपको मामा बुला रहे हैं. वेलकम वेलकम. सिक्सर आला भांजांसाठी, ठोकला तो निलेश चोरगेने. धावसंख्या 23 वर. 9 चेंडूमध्ये धावा 23 झालेत. 1.5 षटक झालेत आणि धावा 2 डझनच्या आसपास जात आहेत. चेंडू 1.5 डझन, धावा 2 डझन. सुभाष धुमाळ शर्माचा डायलॉग गाजलाय. फटक्यामध्ये वजन आणि धावा 1 मिळतात 1 डझन. येस, बराच वेळा आपण ऐकत असतो. धमाल कॉमेंटेटर सुभाष धुमाळ, अजय योगी त्यांच्यासोबत नेहमी भरपूर कॉमेंट्री करत असतात. समीर सुद्धा असतात. यावेळेला फुल टॉस होता. फुल टोल वसूल करता आला नाही. तिथे चेंडू आदळला आणि तिथे अंडरआर्म फेकी स्वतः गोलंदाज करतात, पण तो नेम हुकला तिथे पवन भोईर यांचा. त्याचं कारण की लहानपणी तो खेळ नाही निस्ता खेळले, कारण ते डॉक्टर आहेत. त्यांना डॉक्टरांचं वेध लागलं होतं. त्यांनी फक्त लहानपणापासून डॉक्टरचा पूर्ण किट मागवला होता लहानपणापासून. मुझे डॉक्टर बनने काय पप्पा डॅड, आणि ते बनले म्हणून जास्त गोट्या नाही खेळले. 4 चेंडू झाले या षटकातील डॉक्टरांचे. पवन भोईर ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटचा नजारा पेश केलाय. थ्रू द कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड इज लॉंग ऑफला डोक्यावरती हात झालाय घातपात. मिळतोय चौकार. बोलाय कियान 11 ला आणि निलेश चोरगे यांना. देवाला आंघोळ घालून आलेत ते आणि आता नशीब पण खाऊन आले. संध्याकाळी चहाच्या सोबतीला बिस्किट नाही घेतलं, फक्त नशीब खाल्लंय. त्या कारणाने नशिबाचा चौकार मिळाला. धावसंख्या 27 वर 27. हो हो हो, थ्रू द कव्हर्स, बॉल गोज लाईक अ ट्रेसल बुलेट. वाह, व्हॉट अ फोर, व्हॉट अ हिट, जबरदस्त सुपर हिट. 4 रन निलेश चोरगेच्या बॅट मधून. पाहण्याजोगा फटकार. रिप्ले पाहण्याजोगा असेल, नक्कीच रिप्ले बघूया आपण. बघा स्टान्स त्यांचा. काय चेंडूला तिथे ड्राईव्ह केलं होतं, जबरदस्त कडक शॉट. बंदुकीतून गोळी निसटली. ही गोळी निलेश चोरगेच्या बॅट मधून चेंडू गेला कव्हरच्या मधून डीप कव्हर झोन कडे. 4 रन. आता निलेश चोरगे सुद्धा सांगतो की मैं भी खेलेगा, क्योंकि अक्का धामन गांव भी खेलेगा और मैं उनको दिखाएगा मेरा खेल, मेरा तालमेल. इथे तालमेल दाखवला बॅट आणि बॉलचा आणि चौकार लुटला. या शेवटच्या चेंडूमध्ये 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 31 वर. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकामध्ये 16. मस्त भागीदारी सुरू आहे. एका बॉलला सचिन भोईर संघमालक, सोबतीला निलेश चोरगे एकमेकांना सहाय्य देत आहेत, सहकार्य करतायत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्यांनी सुपंत धरलंय आणि धावसंख्या 31 वर. मस्त बॅटिंग, सॉलिड. काय फटका पाहण्याजोगा होता, पुस्तकी फटका शास्त्रोक्त पद्धतीने मारलेला निलेश चोरगे यांनी. आता सामना करी सचिन भोईर, सिद्धेश भोईर. गोलंदाजावरती इथे आक्रमणकाचा प्रयत्न होता, थोडासा स्थान चुकीचा बघितला फटक्यामध्ये. बॅकफुटला जाणं गरजेचं असतं, फ्रंट फुट आला होता पुढे. राहुल द्रविड स्टाईलचे जास्त फटके मारण्याचा प्रयत्न करतायत इथे सचिन हरी भोईर. राहुल द्रविडने जास्त फटके फ्रंट फुटला मारले होते. ऑल ऑफ इंडिया, ऑल ऑफ क्रिकेट, राहुल द्रविड भिंत. हो, पुन्हा एकदा. आता मात्र इथे हॅमरचा प्रयत्न होता. चेंडू अलीकडे ठेवला, टप्पा अलीकडे ठेवल्यानंतर चेंडूला जास्त फ्लाय केलं आणि मान्यवर येतात आमचे सुंदरजी भोईर काका. या अति सुंदर, या पहिल्या चेंडू पासून ते सुंदर पद्धतीने आम्हाला सहभाग देत आहेत, सहकार्य करतात असे सुंदर काका. येत असताना सुंदरजी भोईर आपले लाडके मान्यवर धामणगावचे वरिष्ठ नागरिक समाजसेवक, क्रिकेटची सेवा सुद्धा करतायत ते. धावसंख्या 31 वर. 2 डॉट लागोपाठचे निघाले. कानमंत्र दिलं निलेश चोरगे यांनी सचिन हरी भोईर यांना की तुला आता चेंडूने बॅट मिडल करायचंय, संपर्कित करायचे आहेत. केला इथे फटका आधी आडवा होता आणि तिथे फलंदाज सुद्धा आडवे झाले. बाद होत असताना सचिन हरी भोईर बॅक टू द पॅव्हिलियन, सॉफ्ट डिस्मिसल.
ज्याच्याच बॅटिंगच्या जोरात आपण 31 धावा जर पहिल्या 2 षटकामध्ये केलेल्या तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकला आणणं फार तुमची महत्वाची कामगिरी असेल. तुमचं ते प्राधान्य पाहिजे. इथे तसं काय होताना पाहिलं नाही आपण. 3ही डॉट आले, विकेट सुद्धा आली. गोलंदाज इथे सिद्धेशने स्वतःला सिद्ध केलं की मी चांगला गोलंदाज आहे. धावसंख्या 31च्या पुढे जात नाहीये. चौथा चेंडू मार्गस्थ नवीन बॅट्समन मैदानामध्ये प्रथमेश बाळा आलाय. बालाने सुद्धा बॅट हॉरिझॉन्टल स्टाईलने बेडकार रोल केली होती. स्क्वेअरकटचा प्रयत्न होता परंतु नशीब की बॅटला चेंडू तिथे लागला तरी आणि चेंडू गेला तो गलीच्या दिशेने एका धावेसाठी. निलेश चोरगे आता स्थायिकला आलेत. त्यांच्या वाटेला आता या षटकातील 2 चेंडू असतील. धावसंख्या 1ने पुढे फुलते. 32 वर आहे टीम किया 11 संघाची. पिळणी करणारा संघ पाहतो आपण. गीतेन मायरा 11 हा संघ. दोन्ही संघांनी एक सामना जिंकला. DPL मध्ये सर्व सामने जिंकले ते शिवांश 11 ने. मला वाटतं 4 सामने जिंकलेत महाकालने. 4च्या 4. त्यांचा 5वा सामना सुद्धा आज असेल थोड्याच वेळामध्ये. महिजी माळी यांचा संघ. हो या वेळेला रिलीज करूच शकले नाही, केलंच नाही. डेड बॉलचा इशारा पंचांचा. स्क्वेअर लेग पंच शकील सर, बॉलिंग यांचे पंच पाहतो आपण गोकुल पाटील सर. दोघांचा अगदी एकाच वेळेला इशारा आला डेड बॉलचा. एकमेकांचा आय कॉन्टॅक्ट सुद्धा त्यांचा असतो नेहमीच. एक आखो में इशारा करणं बहुत जरुरी आहे आणि तो फार महत्वाचा असतो. नजर, हो इथे नजर अंदाज होत असताना इथे चेंडू आणि बॅटची कुठल्या पद्धतीने इथे नजर अंदाजी होत नाहीये, संपर्क होत नाहीये. निलेश चोरगे सुद्धा आता थांबवले त्यांना. पवन भोईरने 16 धावा दिल्यानंतर सुद्धा इथे सिद्धेश बोनी स्वतःला सिद्ध केलं की मी तिसऱ्या षटकात येणार आणि मागच्या 2 षटकाच्या धावा गेल्या त्या मी अगदी कमी करणार. धावांचा आलेख खाली आणला निलेश सिद्धेश भोईर यांनी. मस्त बॉलिंग, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. इथे आपटी दिली, चेंडूला उडवलं निलेश चोरगे आणि विकेट धोक्यात असेल पण नाही. चेंडू सुरक्षित लँड होतोय. 2 फिल्डर एकमेकांना कॉलच दिला नाही तिथे. डीप स्केलिंगच्या दिशेने 2 धाव पूर्ण झाल्या. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न करतोय निलेश चोरगेला. पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक हवी आहे, त्यासाठी हे अगदी धोका पत्करला आणि धोक्याची घंटा वाजवली आहे. सक्सेसफुल रनिंग विरुद्ध विकेट बघितले आपण. 3 धावा कंप्लीट केल्या निलेश चोरगे आणि बाळा यांनी प्रथमेशने प्रथम प्राधान्य दिलं ते प्रथमेशने निलेश यांना की त्यांना स्ट्राईक मिळाली पाहिजे पुढच्या षटकामध्ये. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 35 वर 35. टीम किया 11 2 गडी बाद 35. 2 षटकात 31 धावा होत्या. याचा अर्थ की सिद्धेशने फक्त 4च धावा इथे दिल्या. काय जबरदस्त बॉलिंग केली. याला म्हणतात एखादा चांगला बॉलर चमकला की पूर्णपणे सामन्याची दिशा बदलते, सामन्याचं चित्र पूर्ण पालटून जातं, बदलून जातं. म्हणून आपल्या प्रत्येक संघामध्ये एक चांगला बॅटर असावा, चांगला बॉलर असावा, चांगला फिल्डर असावा. त्याच्या जोरावरती सुद्धा आपण तो सामना चांगला चुरशीचा करू शकतो. जसं भावेश भोईर आहे संघामध्ये, शिवांश मध्ये, चेतन ठाकरे आहे महाकाल 11 मध्ये. अशी अनेक नावं आपण घेऊ शकतो. कालपासून जे गाजलेत, गाजावाजा केलेत. सतीश माळी साहेबांची सुद्धा काल बॅट तलवार सारखी चमकली आणि आज निलेश चोरगे इथे कार्य करतात आपल्या संघासाठी. आता बघायचं आपल्याला ह्या 6 चेंडूंमध्ये धावा किती वाढवतील. 35 तर झाल्यात. निदान 50च्या पार जाणं फार महत्वाचं असेल. सायकोलॉजिकल प्रेशर टाकण्यासाठी 50च्या पुढे धावसंख्या गाठावी लागेल. तो प्रयत्न नक्कीच करतील. क्षमता आहे, प्रतिभावंत खेळाडू आहेत, जुना अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बिकॉज एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. भावेश भोईर कडून भावाला 200 रुपये असतील विकेटसाठी. कुणाल भोईरसाठी 200 रुपये. भावाचं प्रेम, भावाचा इथे भाव वाढवतोय. ओ या वेळेला सरळ अगदी ड्राईव्ह करायचं होता. आडव्या बॅटनी सरळ ड्राईव्ह करायचं होतं. हा प्रश्न आहे, कारण मोठा फटका मारायची आता वेळ आहे. पण इथे चेंडू खाली सुधारायला आपण पाहिलं. चेंडू जर उचली घेतली असते तर मे बी इथे चान्स होती हात खोलण्याची निलेश चोरगे यांच्या साठी. परंतु तिथे चेंडू डॉट काढला कुणाल भोईर यांनी. पहिलाच चेंडू. सुरेख बॉलिंग, चांगली सुरुवात करतायत. हो आता सुद्धा शॉट अप घोडल्या, चेंडूला खाली ठेवलं आणि थोडस गती परिवर्तन केलं होतं. खूपच छान बॉलिंग. प्रेक्षक टाळ्या वाजवा बॉलर साठी. आधीचं षटक हाताला सिद्धेश भोईरने त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्याच्या पाठोपाठ भावेश भोईर यांचा बंधू कुणाल भोईर सुद्धा मोठा बंधू मोठं काम करतोय. मोठ्या मनाचा मोठा बंधू असा असावा आपल्या घरामध्ये की त्याचं मन मोठं असावं, ज्यांनी छोट्याला सुद्धा मोठं करावं आणि छोट्याने सुद्धा मोठ्याला मोठा सन्मान द्यावा. हो 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 व्हॉट बॉलिंग. अगदी ब्लॉक डिलिव्हरी. बुंदात टाकतोय, अडकून ठेवतोय बलंदाजाला, जागेवरती उभा ठेवलाय.
मनाचा मोठेपणा बघा इथे कुणाल भुईर यांनी क्रिकेट खेळण्यासाठी भावेशला क्रिकेटसाठी सोडून दिले, सांगितले की तू काय काम करायची गरज नाही, फक्त क्रिकेटकडे लक्ष दे. म्हणून तर मगाशी योगेश सरांनी अनेक वेळा उल्लेख केला की हा धामणगाव भूषण आहे, गौरव आहे आपला भावेश भोईर. सचिन मालीकडून विकेटसाठी 200 रुपये आलेले आहेत. तिथे विकेट येणार का नाही, फुल टॉसला बिरकावून दिलाय, बिर सिक्सर, वा बिगी. आणि पंचांनी सांगितले चेक करण्यासाठी वेट द बीमर ऑट नॉट. फुल टॉस होता चेंडू, फुल टॉस तर वसूल केला येथे. निलेश चोरगेला जसा चेंडू पाहिजे होता तसा मिळाला आणि लगेच हात खोलले, स्टेज केलं स्वतःला, हाय बॅकलीचा वापर केला आणि प्रॉपरली चेंडूला भिरकावून दिलं होतं स्क्रीनच्या वरून. या स्वप्नील पाटील सर या, आपल्याला निर्णय बघायचा आहे. इथे चौथा चेंडू होता तो ज्याच्यावरती मोठा प्रहार केला, फुल टॉस होता. बीमर जर असला तर पर्वणी असेल अजून, परंतु आता हात खोलायचेच आहे, हीच ती वेळ आली. धावसंख्या आता ह्या षटकाराने पुढे जाईल ती 41, जर बीमर असेल तर 42. 35 ऑलरेडी होत्या ह्या चेंडूच्या आधी. काहीसा रिलीज करताना जास्त वेग दिला होता आणि शोल्डरचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये फुल टॉस गेला तिथे. नो बॉल, बीमर. टाळ्या वाजवू लागला, जल्लोष इथे आरडाओरडा सुरू झाला, कारण ह्या परवान्या फार महत्वाच्या असतात हात खोलण्यासाठी. निलेश चोरगे सर्वांचा आवडता खेळाडू आहे, अनेकांचं गळ्यातलं ताईत आहे, त्याला अशी परवानी मिळाली आहे, नक्कीच तो त्याचं सोनं करेल. धावसंख्या ह्या 7 धावांनी 42 वर 42. अजून ह्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 डॉट गेले, नंतर 3ची वसुली झाली, 7 आले लगेचच. 3 मध्ये 7 आल्या, 3 मध्ये 0 होत्या. काय क्रिकेट आणि पाहुण्यांचं आगमन. प्रशांतजी भोईर साहेब या, आपलं हार्दिक स्वागत. हे रात्री पण होते, आता पण आले. वेलकम वेलकम साहेब. ओ फ्रीकचा चेंडू इथे डॉट निघाला की काय, काय बॉल टाकला कुणाल यांनी. नुकतंच अजय सर पण म्हणाला की हल्लीच्या काळामध्ये बरेचसे बॉलर असे आहेत की फ्रीटचा चेंडू ते डॉट काढूची क्षमता ठेवतायत आणि काढून दाखवलं बरं का. फ्रीट जेव्हा सुरू झालं, नियम जेव्हा आयसीसीने लागू केला त्यानंतर आपण पाहिलं की अनेक वर्ष दे दनादन बॅटिंग व्हायची, फ्रीटला अगदी लिल्या फेकून द्यायच्या, परंतु हल्लीच्या काळामध्ये बॉलरकडे असे अस्त्र वाढत गेलेत. वाईड यॉर्कर, मस्त मस्त बॉल टाकतायत, चांगले कटर टाकतायत, त्या कारणाने डॉट काढतायत. वा, अजून एक सेम रिलीज. आता मात्र नशिबाचा चौकार मिळतोय, नशिबाचा चौकार मिळतोय, पण तो चेंडू इथे सुरत टाकला होता कुणाल भोईरने. तो काय करेल, त्याच्या कमरेत हात आहेत, काय करणार बिचारा. आधी विकेट किपरला बीट केला, चेंडू अगदी पेसर होता, वेगाने गेला आणि धडकला लॉन्स्टॉप रिजन कडे 4 धावांसाठी. धावसंख्या 46 वर. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग साठी. धावांना इथे सुगंधित केले, जसा आपण उल्लेख केला होता की 50 गाठली पाहिजे तो प्रयत्न करतात निलेशजी चोरगे. मस्त बॅटिंग करतात, ज्याने आतापर्यंत मॅरेथॉन इनिंग साकार केली आहे. तब्बल आतापर्यंत त्यांनी चेंडू 10 फेस केलेत, ज्यामध्ये 2 षटकार, 2 चौकार, 1 ट्रिपल, 1 डबल, 3 डॉट असा लेखाचौका आहे. 25 धावा खेळतायत, नॉट आउट 25 वरती. निलेश चोरगेसाठी शेवटचा चेंडू, आपटी दिली आणि तिला हुक केलाय. ओहो, तिथे मात्र झेल नाही घेतला, त्या कारणाने इथे षटकार बुक केलाय. सिक्सर, 50 अप. धावसंख्या 52, 52. वा, तालिया बजाव निलेश चोरगे के लिए. त्यांनी धावा दिल्या, तो तुम्हाला म्हणतो की घे घे माझ्याकडून धावा घे, सांगतोय खेळाडू कक्षामध्ये मी निलेश चोरगे. त्याने मस्त इथे चांगला खेळ इथे प्रदर्शित केला आणि 11 मध्ये 31 धावांची खेळी साकार केली आपल्या संघासाठी. जबरदस्त फायटिंग स्कोर निर्माण केला. सोबतीला बाळा प्रथमेशनी सुद्धा चांगली जोड दिली आणि त्याच्या आधी पाहिला पण सचिन भोईर यांनी संघ मालक असताना चांगला प्लॅटफॉर्म रचला. 9 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. त्रेपन्नचं टार्गेट आहे. पटापट लगेच फिल्डिंग साठी आपण फिल्डिंग करणारा संघ असेल तो ज्यांनी बॅटिंग केली कियान 11 लगेच फिल्डिंग सजून घ्या. 2 मिनिटांमध्ये आपण फिल्डिंग झालेली पाहू आणि टॉस कडे वळू. आपण नवीन सामना असेल. दोन्ही कॅप्टन या, स्वर्गीय दीपक ओम साई प्रतिष्ठानचा कॅप्टन आणि स्वर्गीय दीपक प्रतिष्ठानचा कॅप्टन, दोन्ही पण प्रतिष्ठान कॅप्टन या. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान, स्वर्गीय दीपकजी कारुराम भोईर असं नाव आहे ते, त्यांच्या नावाचा संघ आणि सोबतीला ओम साई प्रतिष्ठान. या दोन्ही कॅप्टन फास्ट या. मान्यवरच्या शुभास्ते आपण टॉस करू महत्वाचा. या सामन्यामध्ये लक्ष जिंकण्यासाठी हे ते
53 धावांचं, 24 चेंडूमध्ये 53 धावांचं लक्ष ठेवलंय गीतेन मायरा इलेव्हन संघापुढे. कॅप्टन्स वेअर आर यू, कम फास्ट. एक कॅप्टन दिसतात आम्हाला. ओमसाई प्रतिष्ठान अक्षय पाटील, पटकन या, पटकन अक्षयजी पाटील या. डिस्कशन नंतर करा, आपण आधी टॉस करूया आपण. या तर मान्यवरांमधून आपण गुरुनाथजी भोईर काका, सुंदरजी भोईर काका आणि प्रशांतजी भोईर. चला, त्यांनी मान गेला दोन्ही काकांना. या दोन्ही पण काका आपल्या शुभ असते. हरी काका या. हो, हरी काका पण आहेत आपले. आम्हाला त्रिदेव लागतात ना, ब्रह्मा विष्णू महेश. चला, स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान विरुद्ध ओम साई प्रतिष्ठान असा सामना इथे रंगणार आहे प्रेक्षको. त्यासाठी आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी मान्यवर सुंदरजी भोईर आणि गुरुनाथजी भोईर आहेत आपल्या. दीपक भोईर टॉस बॉक्स मध्ये. कैलासवासी दीपक भोईर यांना आपण श्रद्धांजली वाहतोय. वा, मस्त टॉस करतायत. दीपक स्मृती कॉल आणि दीपक स्मृतीच आलाय. टॉस जिंकलाय ओम साई प्रतिष्ठानच्या कॅप्टनने. धन्यवाद तिन्ही पण मंडळी. हरिजी, सुंदरजी आणि गुरुनाथ काका आपण असं नसतं वा व्यासपीठावर. धन्यवाद, आपलं आभार. या, मला माहिती आपण कमी बोलताय. निर्णय क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तिन्ही दिवस आपण पाहतोय, दिवस रात्र स्पर्धा सुरू आहे. काय फील करतो स्पर्धेच्या माध्यमातून, कसं क्रिएशन आहे या स्पर्धेचं, आणि तुला स्वतःला आनंदित वाटतं की काय थोडीशी मनामध्ये काय चुणूक आहे? काय नाही, चांगलं आहे. सर्व नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे. आणि आता तुझ्या संघामधून काय बिनसलंय की अगदी पॉझिटिव्ह आहेत सगळे? नाही, जे झालं काल ते झालं. आज पॉझिटिव्ह सर्वांनी केलं बस. समोरच्या संघासाठी काय स्पेशली रणनीती आखली आहे की नॅचरली खेळणार? नाही, जे नॅचरल गेम आहे आमचं तेच खेळणार आम्ही. डीपीएलच्या ह्या आयोजनाबद्दल काय दोन शब्द? आणि चांगलं आयोजन केलं, सर्वांनी आम्हाला खेळायची संधी दिली सर्वांच्या सोबत. आणि तुझ्याकडून काय म्हणजे तुला असं वाटतं की ह्या डीपीएल मध्ये अजून कधी ह्या वर्षामध्ये पाहिजे होतं की जे पाहिजे ते सगळं मिळालंय? पाहिजे होतं अजून, आता या पुढच्या मॅच आहेत त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर बॅटिंगसाठी उतरायचं आहे दीपक प्रतिष्ठान संघ. अगदी तू सुद्धा मस्त क्रिकेट खेळतो. तू स्पेशली कोणाला फॉलो करतो टेनिस क्रिकेटमध्ये? सतीश माले, निलेश चोरगे आणि भावेश भोईर. क्या बात आहे, तिन्ही नावं सांगून टाकली. आणि आपण सर? भावेश भोईर. हो हो, म्हणजे धामणगाव असं गाव मला पाहायला मिळालं की ज्या गावाचे तरुण खेळाडू अगदी वरिष्ठ खेळाडूनच फॉलो करतात. बाकी कोणा जगाची आम्हाला गरज नाहीये. आपल्या गावातच सगळं काय सोन्याची खाण आहे म्हणजे धामणगाव. चला, सामना सुरू होणार आहे. बॅटिंग करायची आपणास. तर टॉस जिंकलाय ओमसाई प्रतिष्ठानच्या कॅप्टनने. त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत नांदुरकीचा आवाज, टॅलेंटेड कॉमेंटेटर मिस्टर समीर ठाकरे सर. ओव्हर टू यू. धन्यवाद मनोज काळवे सर, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत आता घेण्यात आलेली आहे. रनआउट साठी टीव्ही अंपायरची मदत आता या ठिकाणी घेण्यात आलेली. आपण डीपीएल धामणगाव प्रीमियर लीग एन्जॉय करतोय आणि आज स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये, अंतिम संध्यामध्ये सर्व आलेल्या क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. अतिशय सुंदर स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा शेवट. या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. परंतु बघा, येथे 53 धावांचं लक्ष्य पार करायचं गीतेन आणि मायरा 11 टीमला. कियान 11 संघाच्या विरुद्ध निलेश चोरगेच्या बॅटमधून 31 धावा, सचिन भोईरच्या बॅटमधून 9 धावा आल्या. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपामध्ये विश्वनाथ माळीला मैदान सोडावं लागतंय. पारितोषिक त्याच्यासाठी अनाऊन्स जरूर करायचं होतं, परंतु त्या अगोदर तो या ठिकाणी बाद झाला. आज अजय गरज सर, सदाबहार कॉमेंटेटर देखील या स्पर्धेला जॉईन झालेले आहेत. आणि योगी सरांचा आवाज तुम्ही पहिल्या रजनीपासून ऐकतात. मनोज कारवे सरांनी एक वेगळी एनर्जी या स्पर्धेमध्ये टाकलेली आहे. भरपूर सारा एन्जॉय आमचे सर्व ऑफिशियल्स देखील करतात. लाईव्ह टीम, प्रिन्स मूव्हीज, खूप चांगलं कार्य त्यांचं बघायला मिळालं. आमचे चारही अंपायर्स त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अंपायरिंग केलेले आहे. आणि आमचे सर्व आयोजक, ज्या प्रकारची त्यांची मेहनत. श्याम पाटील नवीन बॅटर. टार्गेट चांगलं सेट करण्यात आलेलं आहे. 53 धावा आता इथून पार करायच्यात. कोण होणार विजेता
या स्पर्धेचा त्याचं उत्तर आज मध्यरात्री तुम्हाला मिळेल. परंतु या गावकऱ्यांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावर घेतलेली आहे. ज्या प्रकारे या स्पर्धेचं यश तुम्ही पाहतायत, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आले, लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होते, फक्त मिळेल एकच धाव. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती आता धावांना सुरुवात केलेली आहे. श्याम पाटील आणि श्याम भोईर जे दोन्ही संघ मालक आहेत गीतेनान मायरा 11 टीमचे, आणि एका बाजूला तुम्ही पाहतात कियान 11 लागोपाठ 3 सामने गमावले परंतु काय बाउन्स बॅक केलेला आहे. काल चौथा सामना होता तो त्यांनी पहिला जिंकला आणि आता लीग मधील शेवटची मॅच ते खेळत आहेत. श्याम भोईरसाठी देखील प्रत्येक षटकार 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बॉल मिड विकेट सीमारशीच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना चौकार आणि हा आलाय नो बॉल. धावाचा विचार केला तर 15 धावा श्याम पाटीलच्या विरुद्ध पूर्ण करण्यात आल्या होत्या आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये आता आपण पाहतोय की पहिल्या बॉलवर विकेट मिळाली परंतु चांगला प्रतिकार या ठिकाणी आता फलंदाजांकडून बघायला मिळतोय. प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न आता फलंदाज या ठिकाणी करत आहेत. आई गावदेवी प्रेक्षक गॅलरी मधून पुढचा बॉल लागोपाठ 3 चौकार आले तर उदय भोईर यांच्याकडून 1000. हा बॉल फ्री हिटचा होता. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव त्या ठिकाणी सोडली गेली. बॅटला हलकासा स्पर्श करून बॉल निघून गेला होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. सिंगलला देखील तितकंच महत्व असतं ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता, कारण काल एक सामना सुपर ओव्हर मध्ये तुम्ही जाताना बघितला आणि ओमसाई प्रतिष्ठान विजयाच्या उंबरठ्यावरती असणारा संघ त्या सुपर ओव्हर मध्ये पराभूत झाला. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू आहे, विकेटची संधी, सॉफ्ट डिस्मिसल, विकेट गॉन. डीजे मॅननं देखील मंत्रमुग्ध केलेलं आहे. पहिल्या रजनीपासून, पहिल्या दिवसापासून चांगलं संगीत त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. नवनवीन संकल्पना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आणि महत्वाचं म्हणजे 40+ खेळाडूंना एक वेगळी रिस्पेक्ट या स्पर्धेमध्ये दिलेली आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये 40 चेक 40+ बॅटर आणि 40+ कॅटेगरी मधून गोलंदाज तुम्हाला पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतोय. म्हणजे 40+ प्लेयरना देखील एक वेगळा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेला आहे. चेक आलो चेक. येस, दोन्ही 40+ खेळाडू बाद झाले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की ओव्हर आता डिक्लेअर केलेले आहे. त्या ठिकाणी नवीन बॅटर पवन भोईर टीमचा आयकॉन खेळाडू. गीतेन अँड मायरा 11 ओपनिंग चांगली दिली होती या स्पर्धेचा. ओपनर सामना तुम्ही बघितला होता गीतेन अँड मायरा 11 आणि चीना 11 या दोन टीम मध्ये, जेथे वन साइड मॅच जिंकली होती. परंतु त्यानंतर थोडासा उतरता क्रम बघायला मिळाला तो गीतेन अँड मायरा 11 टीमचा. आज या मॅच मध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये पॉइंट्स टेबल जरूर आम्ही या मॅच नंतर तुमच्यापर्यंत पोहोचू. सूरज गुळवी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. कालच्या शेवटच्या सामन्याचा सामनावीर तो राहिला होता. यावेळेला चांगला बॉल, लेंथ बॉल होता, अतिरिक्त उचली घेणारा चेंडू
पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय, फक्त मिळेल एकच धाव. कालच्या लॉर्ड्स मध्ये जो शेवटचा सामना तुम्ही बघितला होता कियान 11चा, तेथे जबरदस्त खेळ सूरज गुळवीने केला होता आणि तो त्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा खेळाडू देखील ठरला होता. त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील, कारण आता फलंदाजांनी त्यांचं काम चांगलं केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे निलेशचं फॉर्म मध्ये येणं आता कुठेतरी या टीमसाठी जरूर मी म्हणेल फायदेशीर ठरणार आहे. त्याच्या बॅटमधून 31 धावा आपल्याला बघायला मिळाल्या डावामध्ये. सूरज गुळवी पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक ड्राईव्ह करण्यात आला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, लॉंग ऑफ कडे चेंडू येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा फंबल झाला आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण भरपूर सुमार दर्जाचं आपल्याला बघायला मिळालं, स्पेशली मायू अँड क्रिस्टी 11 टीमचा आपण विचार केला तर 2 मॅचेस निव्वल मिसफिल्डिंगमुळे त्यांनी गमावलेल्या आहेत. त्याच्यानंतर कियान 11चा देखील आपण विचार केला, एक सामना मिसफिल्डिंगमुळे त्यांनी गमावलेला आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला देखील मित्र तेवढाच मोठा दर्जा आहे जेवढा तुमच्या बॅटिंग. बॉलिंगला लो फुल टॉस, स्विंग केला ऑन साइडला, फील्डर जज करतोय, झेल पकडलाय, अफलातून कॅच, फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. पवन भोईरला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. तरी या ठिकाणी आता ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. चेक केलं जाईल त्या ठिकाणी क्लीन कॅच आहे की नाही. अगदी बाउंड्री रोपच्या जवळ तो फिल्डर होता, त्याच्यामुळे आता चेक केलं जात आहे, शहानिशा केली जाईल. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. स्क्रीनवर आता तेथे स्पष्ट दिसतोय, खेळाडूंना देखील दिसलेला आहे. बघूया आता. फलंदाज आउट, गॉन. पवन भोईर एक मोठा खेळाडू, टीमचा आयकॉन खेळाडू, परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचा खेळ त्याला करता आलेला नाहीये आणि जरूर त्याच्या बाद होण्याने संघ थोडासा आता अडचणीमध्ये गेलेला आहे. डीपीएल मध्ये खरं तर सर्वच खेळाडूंचा आपण विचार केला, लहानांपासून थोरांपर्यंत. एक ईच अदर खेळाडूंबद्दल आपण जर विचार केला ना तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी रिस्पेक्ट आहे. आणि नेहमीच टॉस सेरेमनीला बाईटमध्ये कॅप्टन आयडॉल खेळाडू जे आहेत ते गावामधूनच, मोस्ट ऑफ युवा खेळाडूंचे आयडॉल खेळाडू गावातूनच आपल्याला बघायला मिळालेले आहेत. म्हणजे गावात एक वेगळा सन्मान त्या खेळाडूंचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय असंही म्हणायला हरकत नाही. कारवे सर, धावसंख्या धावफलकावरती 10 वर स्थिर आहे. 10 रन्स ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी सूरज गुळवी पुन्हा एकदा करतोय. कियान 11ला चांगला मोमेंटम प्राप्त झालेला आहे आणि तो मोमेंटम आता कॅरी फॉरवर्ड करत असताना या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय. चला स्पीड अप करा, आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे, भरपूर साऱ्या मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. सूरज पुढचा बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लो फुल टॉस, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक, ओहो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर बॉल पर्यंत पोहोचला, परंतु या ठिकाणी आज झेल पकडता आलेला नाहीये. तोच खेळाडू ज्यानं मगाशी एक चांगला झेल पकडला, परंतु या वेळेला कॅच ड्रॉप. धावसंख्या 2 ने आता वधारत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. 12 धावा, 12 रन्स. गौतम पाटील साहेब आपण पाहतोय, खरं तर एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. 3 मॅचेस त्यांनी गमावल्या, परंतु 4 मॅचेस गमावल्या, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर थोडंही दुःख वाटत नाहीये. हार जीत हा खेळाचा भाग आहे. डीपीएल सीझन 3 मध्ये जसा प्रतिसाद मिळालेला आहे असं वाटतंय की अनेक वर्षही डीपीएल सुरू राहील. एवढा प्रेम मिळतो या क्रिकेटसाठी. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक केला, मनगडी फटका, स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र कॅरी करता आलेला नाहीये, बॉलला कलेक्ट करता आलेला नाहीये त्या ठिकाणी विकेट किपरला. आता धावबाची संधी असेल, परंतु 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जात आहे. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 14 धावा या ठिकाणी लागल्यात. 14 रन्स ऑन बोर्ड. बघा, रनआउट 40 प्लसचा खेळाडू जर तिथे होत असेल तर त्याला रनआउट करायचं आहे अथवा पेनल्टी दिली जाईल. आयोजकांनी ज्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत यावेळेला सोडून दिल्या बॉल.
लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 15 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 15 रन्स 53 करायच्यात. प्रत्येक ओव्हर मागे 13 धावा जोडायच्या होत्या, परंतु या ठिकाणी पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा दबाव वाढला आणि तो दबाव सूरज गुलवीनं अधिक वाढवला. ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केला व्ही मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट इस्ट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतात, बॉल अडवणार, फेकणार. तोपर्यंत मला वाटतं एकच धाव तिथे मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न करत होता खेळाडू, परंतु आता या प्रयत्नामध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागेल गीत एनान मायरा 11 संघाला. वरती तुम्ही पाहतात 15 धावा 15 रन्स. सिद्धेश येतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा धाव फलकावरती, माफ करा. 2 षटकांचा खेळ संपलेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि हा सामना जिंकण्याकरिता आता 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 37 धावांचा आता इथून अजूनही लक्ष पार करावं लागेल 12 बॉलचा सामना करत असताना. समीकरण आता कठीण झालंय, परंतु काल 12 बॉल मध्ये 40 होताना देखील आपण पाहिलेत चेतन ठाकरे ना तो कारनामा केला होता आणि पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील त्याच्या नावी तुम्हाला बघायला मिळालं होतं. काल भावेश भोईरने एक 47 धावांचा डाव खेळला. हाय स्कोरिंग मॅचेस दुपारच्या सत्रामध्ये विशेषतः होतात या क्रीडांगणावर. ज्या वेळेला आपण डे फॉर्मॅटमध्ये असतो, इव्हनिंग सेशनला फार वेगानं सोसाट्याचे वारे मैदानावर आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे त्या वेळेला फार मोठ्या मोठ्या स्कोरच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा सामना करेल बॅटर दिलीप धिंडे आणि सिद्धेश श्याम भोईर ही जोडी आता मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 हरीश पाटील बॉलिंग मार्कवर. 12 बॉल 37 गरज. पहिलाच बॉल हरीशचा. हरीशनं कालच्या रजनीमध्ये देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. आज देखील आता तो या मॅच मध्ये चांगली सुरुवात करत असताना धावसंख्या मात्र भरपूर वेगानं बनवावी लागेल हा सामना जिंकण्याकरिता. यावेळेला पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. सेकंडचा कॉल. 2 धावा सहजगत्या मिळाल्यात. अठरा धावा स्कोर कार्डवरती या ठिकाणी बघायला मिळतात. हरीश पाटीलनं आतापर्यंत दोन्ही बॉल चांगल्या लेंथवर टाकलेत. एकाही वेळेला बॅकलिफ्टला वर करू दिलेला नाहीये, मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. या महत्वाच्या मॅच मध्ये या ठिकाणी आता गीत येणार मायरा 11 ला. सामना जिंकायचा असेल तर इथून धिंडेला आक्रमण करावं लागेल, मोठ्या फटक्यांना सुरुवात करावी लागेल. आज देखील 12 सामने फायनल मॅच पकडून आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे. ओ यावेळेला लॉफ केला समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, कडक शॉट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, संघर्षमय चौकार. बावीस धावा स्कोर कार्ड वर देत 5 पैकी 5 सामने जिंकणारा पहिला संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळाला. ज्ञानेश्वर सोंग्या पाटील फॅम टीम, शिवांश 11. 9 बॉल 31 धावांची गरज आहे. जबरदस्त फटका तुम्हाला बघायला मिळाला. दिलीप धिंडे, काल मला वाटतं प्रदीप धिंडे
आज दिलीप धिंडे, क्या बात आहे ब्रदर्स, जबरदस्त खेळलेत धिंडे ब्रदर्स, धूम धडाका लावलेला आहे. परंतु आता 9 बॉल 31 ची गरज आहे. हरीश पाटील यावेळेला थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला पूल केला, प्रॉपरली मिडल झालेला नाहीये, बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि त्या दरम्यान वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. स्कोर 1 धावेने पुढे गेलेला आहे धावफलकावरती 23 धावा. (23 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा बॉल देखील फुल टॉस होता आणि आता जवळजवळ या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करण्याची तयारी तुम्हाला बघायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ती कियान 11 टीम कडून ज्या वेळेला 3 सामने गमावले होते, सचिन हरी भोईर यांच्याशी देखील मी चर्चा केली. थोडेसे नाराज जरूर होते. प्रत्येकी संघ मालकाची इच्छा असते की आपण पुढे जावं, त्या स्पर्धेमध्ये आपल्या घरी ट्रॉफी जावी, परंतु कालपासून ते थोडे हॅपी दिसत आहेत, कारण काल एक सामना जिंकला आणि आज देखील त्यांचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. नेक्स्ट बॉल हरीश पाटील ओव्हर द विकेट. ओ यावेळेला पुन्हा एकदा लॉफ केलाय हवेमध्ये बॉल. ओ कॅच ड्रॉप, झेल त्या ठिकाणी सुटलाय, परंतु आता धावबादची संधी आणि ती देखील संधी मिस झालेली आहे. 2 धावा तेथे मिळाल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 आकड्यावर. 26 3 षटकांचा केस समाप्त. येणारे 6 बॉल सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 27. सहा बॉल 27 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. हा रेकॉर्ड आतापर्यंत झालेला नाहीये. 20 धावा मला वाटतं नाही, काल 17 धावा चेस झाल्या होत्या एका ओव्हर मध्ये, परंतु आता गीत येणार मायरा 11 टीम एक नवा विक्रम प्रस्थापित करेल का? 27 धावा एका षटकामध्ये कंप्लीट करून पुन्हा विजयाचा झेंडा या मैदानावर ते गाडणार का? प्रेक्षक आणि प्रेक्षक काल 2 वाजेपर्यंत प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. फार मोठा उत्सव म्हणून या स्पर्धेकडे या गावातील सर्व नागरिक बघतायत. अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेल्या या स्पर्धेला आणि मागच्या 2 पर्वांमध्ये देखील तसाच प्रतिसाद होता जसं या पर्वामध्ये आपण पाहतोय. आणि यावरून आपण एक अंदाज तर लावू शकतो स्वप्नील सर की येणाऱ्या बऱ्याच वर्षांपर्यंत ही स्पर्धा टिकेल. 6 बॉल मध्ये आता 27 करायचे. पहिला बॉल राऊंड द विकेट ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट आलाय आणि आता जवळजवळ या मॅच मध्ये 90% तरी मी म्हणेल पकड निर्माण केलेले आहे. 5 मध्ये 5 षटकार किंवा 4 षटकार 1 चौकार मॅच जिंकू शकतात गीत येणार मायरा 11. यावेळेला हुक केला ऑन साइडला, पॉवरफुल शॉट, बॉलला फेकून दिला सीमा पार, षटकार. पिक्चर अभी बाकी है. पॉवर जनरेट केली या फटक्यामध्ये. बॅटर सिद्धेश भोईर ऑन स्ट्राइक. कशेलीच्या क्रीडांगणावर एका ओव्हर मध्ये 18 धावा या सिद्धेश भोईरने एकदा कंप्लीट केलेल्या आहेत. आता समीकरण बदललेलं आहे. येणारे 4 बॉल 21 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षद पाटील. हो 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 यावेळेला अपील, फिंगर गोज अप, फलंदाज बाद, विकेट गॉन. सिद्धेश भोईरला मैदान सोडावं लागेल. बोरपाड्यावरून प्रणय बोटकुंडले या ठिकाणी आलेले आहेत, जे चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि धामणगावचे भाचे आहेत. त्यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय स्पर्धेमध्ये. वेलकम. आता सामना 3 बॉल आणि 21 धावांची गरज आहे.
जवळजवळ आता विजयाकडे अग्रेसर. विजयाचा सुगंध आता दरवळत असेल तो या ठिकाणी कियान 11 टीमच्या सर्वच खेळाडूंच्या नाकाजवळ. यावेळेला हा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. वाईटिश लॉंग ऑफला एकच धाव. शेवटचे 2 बॉल 20 धावांची गरज. भरपूर आता लहान लहान प्रेक्षक देखील खुश झालेले आहेत. हर्षद चोरगे, क्या बात आहे. निलेश चोरगे यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. यावेळेला मात्र व्हाईट बॉल. शेवटचे 2 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. लास्ट 2 बॉल रिमेनिंग 19 मोर अँड टू विन. विजयाकडे अग्रेसर कियान 11. दर्शक पाटील यावेळेला कट केलाय. क्लासिकल फटका. बॉल डायव्हर्ट होतोय. सीमारेषेच्या दिशेनं वेगानं सरसावतोय परंतु क्षेत्ररक्षक ऍथलेटिक संदेश भोईर त्या ठिकाणी जरूर उपस्थित होते परंतु बॉल त्यांच्या आवाक्या बाहेर. चौकार.